महापालिकेच्या सत्तेत भाजप व राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय, पण आता महापौर उपमहापौर पदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षही भाजप सोबत जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। तर शिंदे सेनेच्या 2 नगरसेवकांचाही भाजपलाच पाठिंबा राहणार असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस एकाकी पडलाय। महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढली होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आघाडी झाली होती। या आघाडीने राष्ट्रवादी अजितदादा पक्षाबरोबर छुपी युती देखील केली होती। तर शिवसेनेने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली होती, पण अजितदादांच्या निधनानंतर सारीच गणिते बदलली। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि उपमहापौर पद पदरात पाडून घेतलं। त्यामुळे भाजप राष्ट्रवादीचे संख्याबळ 55 वर पोहोचलं। आता महापौर उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे संख्याबळ वाढू लागले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक भाजप सोबत जाणार असल्याचं स्पष्ट झालं। हे नगरसेवक एका हॉटेलवर भाजप सोबत एकत्र होते, तिथून ते भगवे फेटे परिधान करूनच महापालिकेत आले। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पाठिंबा भाजपला असल्याचा कयास लावला जातोय। दुसरीकडे शिंदे सेनेचे 2 नगरसेवकांशीही चर्चा सुरू असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं, तेही भाजप सोबत जातील असा अंदाज आहे। तसे झाल्यास महायुतीचं संख्याबळ 60 वर जातं, तर काँग्रेसला 18 नगरसेवकांसोबत विरोधी पक्षांची भूमिका पार पाडावी लागणार आहे। दरम्यान भाजप राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक सत्तेत सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी दुजोरा दिलाय।